मनुष्याला आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणींचा, दुःखांचा, संकटांचा सामना करावा लागत असतो. फक्त प्रत्येकाच्या अडचणी, दुःखे ही वेगवेगळ्या स्वरूपात असतात इतकेच. हे भोग आपल्याला भोगूनच संपवायचे असतात. आपले जीवन म्हणजे आपल्या कर्मांचा एक खेळच असतो. जसे कर्म तसे भोग. गुरुचरित्रातील या प्रत्येक कथेत तुम्ही वाचले, ऐकले असेलच की दत्त महाराजांनी कितीतरी अगणित लोकांचा उद्धार केलेला आहे. त्यांच्या अडचणी, संकटे दूर करून त्यांना आशीर्वाद दिलेले आहेत. आणि आत्ता देखील ते सगुण रूपात नसले तरी त्यांचे हे कार्य सुरूच आहे. त्यांची मनोभावे नित्य आराधना केली तर ते आपल्या पाठीशी नेहमी राहून आपली दुःखे, अडचणी कमी करतात किंवा नष्ट करतात. पण जे काही कराल ते मनापासून करा आणि नित्य सेवा तुमच्या हातून घडू द्या. त्यात खंड पडू देऊ नका. तर श्रोते हो, आपण ही दुःखे का भोगत असतो? तर गतजन्मींची पापे किंवा वाईट कर्म ते या दुःखांच्या किंवा संकटांच्या रूपाने आलेले असते. दत्त महाराजांकडे असेच अनेक गांजलेले, त्रस्त असलेले लोक येत असत. पण महाराजांनी एका चुटकीत त्यांचे दुःख नाहीसे केलेले नाहीये. तुम्ही गुरुचरित्रातील प्रत्येक कथेत बघा, या अडचणीत असलेल्या माणसांना त्यांनी काही ना काहीतरी भक्ती करायला सांगून आधी सेवा करायला सांगितलेले आहे आणि मगच त्यांचा त्रास दूर केलेला आहे. याचे कारण काय माहिती आहे तुम्हाला? तर लोकांची पूर्वजन्मीची पापे किंवा वाईट कर्मे जळून किंवा नष्ट होऊन गेल्याशिवाय त्यांना चांगले फळ देता येणे शक्य नाही. म्हणूनच महाराजांनी त्यांचा त्रास लगेच कमी न करता त्यांना आधी सेवा, भक्ती असे उपाय करायला सांगितलेले आहेत. बरोबरच ना? कारण आपली पापकर्मे जळाल्याशिवाय महाराज आपली संकटे कशी दूर करतील? गुन्हेगाराची शिक्षा पूर्ण झाल्याशिवाय त्याला तुरुंगातून कसे सोडवता येईल? अगदी असेच आहे हे कर्माचे गणित. आणि म्हणूनच जितके शक्य होईल तेवढे दत्त महाराजांची सेवा आपल्याला करायची आहे. सेवा, भक्ती करून आपली पापकर्मे नष्ट झाली की महाराजांची भरभरून कृपा आपल्यावर होतेच. तर श्रोते हो, आपल्या आजच्या या अध्यायात देखील असाच एक व्यक्ती दत्त महाराजांकडे आलेला आहे. तर बघूयात ही अशीच एक गुरुचरित्रातील सुंदर कथा. आज आपण बघणार आहोत अध्याय 26वा आणि या अध्यायाचे नाव आहे कुष्ठी सर्वांगी सुंदर होऊन कवी झाला. सर्वांग कोडाने व्यापलेला नंदी नावाचा एक ब्राह्मण तुळजापुरी भवानी मातेच्या मंदिराच्या आसऱ्याने राहिला होता. आपल्या सर्वांगावरचे ते कोड निघून जाऊन देह निर्मळ, निर्दोष व्हावा या एकमेव उद्देशाने नंदी तेथे उपोषणासह मातेची सतत आराधना, प्रार्थना, नामजप वगैरे करीत मातेच्या दाराशी धरणे धरल्यागत पडून राहिला. अशी त्याने कष्टपूर्ण सेवा करीत एव्हाना आपल्या आयुष्याची 3 वर्षे तेथे संपवली होती. एके रात्री भवानी मातेने स्वप्नात दर्शन देऊन त्याला आदेश दिला की तू चंदला परमेश्वरी मातेच्या मंदिरात जाऊन तेथे आराधना कर. तेथे तुझी इच्छा पूर्ण होईल. देवीकडून मिळालेल्या या आदेशानुसार तो चंदला परमेश्वरी मातेच्या मंदिरात गेला व तेथे त्याने पूर्ववत उपोषणास, प्रार्थनेस, आराधनेस, सर्व प्रकारच्या सेवेस सुरुवात केली. तो मातेची नित्य करुणा भाकू लागला. मातेच्या कृपेची याचना एकाग्र चित्ताने करू लागला. अशा प्रकारे तेथे 7 महिन्यांचा कालावधी गेल्यावर एके रात्री चंदला परमेश्वरी माता त्याला स्वप्नात दर्शन देती झाली व म्हणाली, तू येथे न थांबता गाणगापुरात जा. तेथे नृसिंह सरस्वती नावाचे एक संन्यासी राहतात. ते साक्षात भगवान दत्तात्रेयच आहेत. तेथे तुझी इच्छा पूर्ण होईल. तू कोडमुक्त होशील. नंदी स्वप्नातून जागा झाला. त्याला अतिशय वाईट वाटले की एवढे निष्ठापूर्वक कष्ट घेतल्यावर आपली ही टोलवाटोलवी होते आहे असे त्याला वाटू लागले. जवळजवळ तो वैतागलाच. देवीला उद्देशून तो म्हणाला, असे जर मला माणसाकडेच पाठवायचे होते तर गेले 7 महिने येथे ताटकळत का ठेवले?
त्या भवानी मातेला मला परस्पर संन्याशाकडे जा म्हणून नसते का सांगता आले? तुम्ही स्वतःला परम कृपाळू माय माऊली म्हणून घेणाऱ्या देवतांनी माझा हा असा छळ का म्हणून मांडला आहे? येथे आल्या आल्याच जर मला असे सांगितले असते तर माझे 7-8 महिन्यांचे खडतर कष्ट वाचले नसते का? असे तावातावाने म्हणत त्याने आपल्या मनाशी निश्चयच केला की काही झाले तरी आत्ता येथून अन्यत्र कोठे जायचे नाही. येथेच कष्टपूर्वक निष्ठेने सेवा उपासना करीत राहायचे. या कोडाचे निर्मूलन न होता हा देह सोडावा लागणार असेल तर येथेच देहत्याग करायचा, पण आता येथून अन्यत्र जाणे नाही. अशा प्रकारचा निश्चयात्मक निर्णय घेऊन अन्न पाणी वर्ज करून तो मातेच्या त्या दारी पुनरपी धरणे धरून बसला. असे काही दिवस गेल्यावर देवतेने पुन्हा एकदा स्वप्नात त्यास दर्शन देऊन तोच गाणगापुरास जाण्याबाबतचा आदेश दिला. पण नंदी आपल्या वज्रनिश्चयापासून ढळला नाही. हे अनुभवून देवतेने मंदिरातील सेवकास दर्शन देऊन सर्वांग कोडाने व्यापलेल्या त्या नंदी नामक ब्राह्मणास त्वरित गाणगापुरास जाण्यास सांगा व त्याने हा आदेश मानला नाही तर त्याला येथून जबरदस्तीने घालवून द्या असे सांगितले. सकाळीच उठल्या उठल्या त्या सेवकांनी देवीकडून त्यांना मिळालेला आदेश नंदीच्या कानी घातला व म्हणाले, देवीच्या आज्ञेनुसार मंदिर न सोडता जर तू येथे राहिलास तर घोर संकटात सापडशील. देवीच्या कोपापासून तुझा कोणीही बचाव करू शकणार नाही. तेव्हा देवीचे म्हणणे ऐक व ताबडतोब येथून निघून जा, अन्यथा आम्हाला मिळालेल्या हुकुमानुसार आम्हीच तुला जबरदस्तीने घालवून देऊ. हे त्या सेवकांचे म्हणणे ऐकून नंदी विचारात पडला. त्याला वाटू लागले की ज्या अर्थी मला 2दा आदेश देऊनही मी तो मानित नाही हे पाहून देवीने तिच्या आदेशाची अंमलबजावणी लागलीच झालेली पाहण्यास सेवकास सांगितले व त्या अर्थी गाणगापुरात जाण्यातच माझे हित आहे हे देवीला निश्चितच दिसत असणार. तेव्हा आता विनाविलंब येथून जाणे हितावह. या विचाराने प्रभावित होऊन नंदी त्या सेवकास म्हणाला की मी येथील माझ्या सेवेचे पारणे आधी करतो व लागलीच निघून जातो. आपण सर्व निश्चिंत असा. उद्या मी तुम्हाला येथे असलेला दिसणार नाही. त्याप्रमाणे तेथे त्याने पारणे केले व तेथून तो गाणगापुरात जाऊन पोहोचला. मठाच्या फाटकापाशी पोहोचताच तेथील भक्तांचा जमाव त्याला आत प्रवेश करू देईना. मग तो तेथील एका ब्राह्मणास आपल्याला श्री गुरूंच्या दर्शन भेटीची तीव्र इच्छा आहे तेव्हा कृपा करून मला प्रवेश द्या असे म्हणाला. श्री गुरु महाशिवरात्रीसाठी म्हणून जे संगमावर गेले होते ते तेथेच मुक्कामास राहिले होते. मध्यान्हीपर्यंत मठात परतणार होते. तेव्हा श्री गुरु थोड्या वेळातच मठात परत येतील. त्यावेळी त्यांनी अनुज्ञा दिल्यास भेट अवश्य करवून देईन. तोपर्यंत थांबून राहणे जरूर आहे असे तो ब्राह्मण नंदीस म्हणाला. त्याप्रमाणे नंदी श्री गुरूंच्या येण्याची वाट पाहत राहिला. तेथील इतर भक्तमंडळी त्याच्याकडे तिरस्काराने पाहत त्याला दूर उभा करत जवळ येऊ नकोस असे वारंवार सांगत होते. हे सर्व ऐकूनही, हे तिरस्कृत नजरांचे घाव सोसूनही तो शांतपणे दुःखित अंतःकरणाने सवयीप्रमाणे अंग चोरून फाटकाबाहेरच उभा राहिला. थोडा समय गेल्यावर श्री गुरु मठात येऊन आसनस्थ झाले. ते आसनस्थ होताच त्यांचा एक शिष्य त्यांना म्हणाला की स्वामी महाराज, आपल्या दर्शन भेटीची इच्छा मनी धरून एक ब्राह्मण आला आहे. बाहेर फाटकापाशीच थांबलेला आहे. त्याचे सर्वांग सफेद कोडाने व्यापलेले आहे. आपली अनुज्ञा असेल तर त्याला आत घेऊन येतो. श्री गुरु म्हणाले, तो आला असल्याचे मला समजले आहे. येऊ द्यात त्याला. माणसा हाती काय आहे? माणसाकडून माझे भले होणार आहे का? असा संशय मनी धरून तो आला आहे. शिष्याने श्री गुरूंची अनुज्ञा मिळताच नंदीस आत बोलावले. तो अंगणात आला. मठाच्या पायऱ्या चढताच दुरूनच त्याला श्री गुरु दिसले. त्याने तेथूनच त्यांना साष्टांग दंडवत घालून ते अंतर साष्टांग नमनामागे नमन करीत संपवले व श्री गुरूंसमोर येऊन हात जोडून उभा राहिला. श्री गुरूंचे ते तेजस्वी रूप बघून तो अवाक झाला.
त्यांचे स्तवन कसे करावे, कशी प्रार्थना करावी, आपली याचना त्यांच्या कानी कोणत्या शब्दात घालावी हे काहीच त्याला कळेनासे झाले. आपली व्याधी ते निश्चित दूर करू शकतील असंही त्याला वाटू लागले. चंदला मातेने पहिली सूचना देताच आपण येथे आलो असतो तर बरे झाले असते असंही त्याला वाटले. त्याची खात्री झाली की भवानी मातेसमोर व चंदला परमेश्वरी मातेच्या दारात केलेली सेवा आज कामी आली. त्यामुळेच मानव रूपात वावरणाऱ्या या परमेश्वराची श्री गुरूंची गाठ पडली. तेथील या सेवेने पूर्वसंचित पापाचा बोजा निश्चितच कमी झाला. म्हणूनच आज हे या दिव्य चरणांचे दर्शन घडत आहे. त्याला येथे आलेला पाहून श्री गुरु म्हणाले, ज्ञानी ब्राह्मणा, तू येथे कसा काय आला आहेस? मी तर हा सामान्य माणूस. माझे ज्ञान ते काय, शक्ती ती काय, माणूस काय करू शकणार? तू तर देवदेवतांकडेच जाणे योग्य. मनी संशय बाळगून येथे आल्याने काय साध्य होणार आहे? श्री गुरूंचे हे बोल ऐकून नंदी मनातल्या मनात फार खजील झाला. शरमेने, लाजेने, घडलेल्या अपराधाने त्याचा चेहरा काळा ठिक्कर पडला. त्याला समजले की चंदला परमेश्वरी मातेला उद्देशून आपण जे जे काही तेथे बोललो ते सर्व श्री गुरूंनी येथे बसून ऐकले. माझे मन त्यांनी पूर्णपणे जाणले. तो म्हणाला, स्वामी, मला क्षमा करा. अज्ञानाने मी पूर्णपणे वेढला गेलो होतो. तुमच्या या तेजस्वी मुखाकडे पाहूनच पटले की देवत्वालाही लाजवील असे श्रेष्ठतम देवत्व तुमच्या ठायी आहे. तुम्ही त्रिकालज्ञ आहात. तुम्हाला अशक्य असे काहीच नाही. तुम्ही माझे मन, माझे अंतःकरण जाणू शकता. तेव्हा हे जे मी काही बोलतो ते प्रामाणिकपणे अंतःकरणापासून बोलतो आहे की नाही हे तुम्हाला कळणारच. तुमच्यापासून काही लपून राहणार नाही, लपवताही येणार नाही. देवा, मी हे मान्य करतो की चंदला परमेश्वरी मातेने ज्यावेळी मला तुमच्याकडे जाण्यास सांगितले त्यावेळी मला ते रुचले नाही. आपल्या असामान्य शक्तीविषयी मी मूर्खाने त्यावेळी संशय व्यक्त केला. पण देवा, मला क्षमा करा. अतीव दुःखाने गांजल्यामुळे मी काय बोलत होतो, कसा अविचार करत होतो याचे मला भानच राहिले नाही. तेव्हा अजाणता घडलेल्या अपराधाबद्दल दयाघना मला क्षमा करा. या कोडाने मी जर्जर झालो आहे. समाज मला आपल्या जवळपासही उभा राहू देत नाही. पत्नीनेही माझा त्याग केला आहे. प्रत्यक्ष जन्मदाते आई वडीलही माझे तोंड पाहत नाहीत. असा मी सर्व बाजूंनी त्रस्त झालेला आहे. आशेवर राहून तुळजापूरला भवानी मातेच्या मंदिरात कसा व किती कष्टलो हे तुम्हाला तपशीलवार सांगायची गरज नाही, कारण त्या मातेच्या रूपात तुम्हीच समोर होतात हे आत्ता मला कळाले आहे. तसेच चंदला परमेश्वरी मातेच्या मंदिरात काय घडले हेही तुम्ही जाणता. तेव्हा माझी टोलवाटोलवी होते आहे असे समजून झालेल्या दुःखापोटी आपल्या शक्तीविषयी, आपल्या देवत्वाविषयी संशय घेण्याचा महाघोर अपराध माझ्याकडून न कळत घडला. देवा, मला क्षमा करा. माझी ही शारीरिक व्याधी दूर करा अशी याचना घेऊन तुमच्या दारी आलो आहे. पण देवा, माझी ही प्रार्थना तुम्ही धुडकावून लावली तरी चालेल. पण माझ्यावर संतापू नका. मी तुमच्या देवत्वावर जी शंका व्यक्त केली या माझ्या अपराधाबद्दल मात्र मला क्षमा करा. या अज्ञानी बालकाचा हा अपराध पोटात घाला. असे म्हणून नंदीने त्यांना अश्रुपूर्ण नयनांनी शिरसाष्टांग नमस्कार केला. नंदीचे ते हृदय विदीर्ण करणारे करुण आर्त बोल ऐकून श्री गुरु म्हणाले, शांत हो, काय करता येते ते पाहूया. असे म्हणून तेथील सोमनाथ नावाच्या आपल्या भक्तास हाक मारून म्हणाले, सोमनाथ, याला संगमावरील षटकुळ स्थानाजवळ घेऊन जा. तेथे याचेकडून संकल्प करवून त्याला तेथे सचैल स्नान करू दे. स्नानोत्तर याच्याकडून अश्वत्थाचे षोडशोपचार पूजन होऊ दे. याची ही मलिन वस्त्रे दूरवर फेकून देऊन याला नवीन वस्त्रे नेसायला देऊन झटकन येथे मठात निघून ये. श्री गुरूंच्या आज्ञेप्रमाणे सोमनाथ नंदीला संगमावर घेऊन गेला. श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे तेथील षटकुळ तीर्थात संकल्प करून सचैल स्नान करताच नंदी कुष्ठमुक्त झाला व अश्वत्थाचे पूजन होताच त्याच्या शरीराचा रंग उजळला व ते शरीर
निर्मळ कांतिमान दिसू लागले. जीर्ण वस्त्रे दूरवर फेकून दिली. ती वस्त्रे तेथे टाकताच ती भूमी क्षारयुक्त झाली. अशा प्रकारे देखणे निर्मळ शरीर प्राप्त झालेला नंदी नवीन वस्त्रे नेसून सोमनाथसह श्री गुरूंपाशी मठात आला. तो चमत्कार पाहून तेथे उपस्थित असलेले सर्व भक्त आश्चर्यचकित झाले व त्यांनी मुक्त कंठांनी श्री गुरूंचा जय जयकार केला. नंदीच्या आनंदाला तर सीमाच राहिली नाही. श्री गुरु त्याला म्हणाले, काय तुझी इच्छा पूर्ण झाली की नाही? संपूर्ण शरीर नीट पाहून खात्री करून घे व मला सांग. श्री गुरूंनी असे सांगताच तो बाजूला सरकला. तेथील कपाटाआड उभा राहिला. तेथे नंदीने आपले संपूर्ण शरीर निरखून पाहिले. त्याचा चेहरा खारकन उतरला. मांडीवर लहानसा एक चट्टा तेवढाच शिल्लक राहिला होता. लागलीच श्री गुरूंपाशी येऊन नंदी त्यांना खिन्न स्वरात म्हणाला, दयागणा, तुमच्या कृपेने सर्व शरीर निर्मळ झाले आहे, पण एक अत्यंत लहानसा चट्टा तेवढा उरलेला दिसतो आहे. दयावंता, हा लहानसा डाग नाही का दूर करता येणार? देवा, असे कसे झाले? श्री गुरु त्याला म्हणाले, तुझ्या मनात संशय होता ना की माणूस माझे कल्याण कसे काय करणार? त्या संशयाचं ते फलित आहे. पण तू जर माझी स्तुती गाणारी कवने केलीस तर हा उरलेला चट्टा पण जाईल. हे ऐकून नंदी म्हणाला, देवा, मला तर लिहिता वाचताही येत नाही, तर मी कवने कसली कर्माची करणार? हे त्याचे निराशेने भरलेले शब्द ऐकून श्री गुरु म्हणाले, काही हरकत नाही, चिंता करू नकोस, चल तोंड उघड. नंदीने तोंड उघडताच श्री गुरूंनी त्याच्या जिभेवर चिमूटभर भस्म टाकले. ते भस्म जिभेवर पडताच त्याला काव्य सुचले, स्फूर्ती संचारली व एका पाठोपाठ एक अशा मोठ्या भावपूर्ण, रसपूर्ण व गुरुभक्ती रसाने ओथंबलेल्या कविता त्याच्याकडून रचल्या गेल्या. त्याने केलेल्या त्या सर्वोत्कृष्ट कविता ऐकून व विशेषतः त्यातून प्रतिबिंबित होणारी गुरुभक्ती पाहून श्री गुरु त्याच्यावर संतुष्ट झाले व त्यांनी कवी बसवेश्वर असे संबोधण्यास सुरुवात केली. त्याचा तो उरलेला चट्टाही निघून गेला व पुढे तो कवी बसवेश्वर म्हणून कीर्तिमान झाला. अशा प्रकारे सर्वांग कोडाने व्यापलेला नंदीचा देह सर्वांग सुंदर तर झालाच, तर तो ज्ञानी व थोर कवी म्हणूनही प्रसिद्धीस आला. श्री गुरुदेव दत्त.